काय आहे भावी नगराध्यक्षांच्या मनात कराडचा विकास जाणून घेऊया। भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार विनायक अण्णा पावसकर। अण्णा, काय सांगाल तुमचा कराड जनतेची आव्हान आणि कराडचा विकास करण्याचे तुमचे मुद्दे काय आहेत? कराडच्या जनतेला मी एवढंच आवाहन करेन की या वेळेला डोळे उघडे ठेवून मतदान करा, त्यामुळं कराडचा विकास होणार आहे, लक्षात घ्या। आणि योग्य जर उमेदवार निवडला नाही, योग्य पक्ष जर निवडला नाही तर विकासाला खीळ बसणार आहे। असा एकमेव पक्ष आहे की त्याचं चिन्ह ठरलेलं आहे कमळ, आणि तो जगातील सगळ्यात मोठा पक्ष आणि भारतातील सगळ्यात मोठा पक्ष आहे की ज्याने मोदी सरकारनं जे काही योजना आणल्या, ज्या काय आणल्या त्या चालू आहेत। गरीबाला धान्य मिळतंय, उज्ज्वल गॅस योजनेतनं गॅस मिळतोय, घरकुलेच्यातनं आवास योजनेतनं घरं मिळत आहेत। आणि त्यामुळं निश्चितच ह्या भारतीय पक्षाचे जे जे उमेदवार असतील ते विजयी होणार आहेत। आता विजनच्या बाबतीत जर म्हणायचं झालं तर आपल्याला इंडस्ट्रीज इथं आणणं गरजेचं आहे। आयटी सारखे पार्क तयार करणं गरजेचं आहे। त्यासाठी कडेगावकडं जागा भरपूर आहेत। बरं, कराड आणि कडेगावच्या मध्ये जागा असल्यामुळे जास्तीत 15 किलोमीटरवर जावं लागेल। पण आयटी पार्क जर झालं तर कराडातल्या सगळ्या नागरिकांचं दरडोई उत्पन्न वाढणार आहे, व्यापार वाढणार आहे, आणि त्यामुळे कराडचा विकास होणार आहे। पुण्यासारखं शहर का मोठं झालं तर आयटी सारखे क्षेत्र आले, तसं आपल्याकडे व्हावं अशी आमची इच्छा आहे। अण्णा, 30 तारखेला महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कराडमध्ये येत आहेत। जनतेला काय आव्हान कराल की त्या सभेला कशी गर्दी करायला? जनतेला एवढंच आवाहन करेन की देवाभाऊंचं राज्य कसं चाललंय तुम्हाला माहिती आहे, चांगल्या पद्धतीने चाललेलं आहे। नवीन नवीन त्यांच्याकडे योजना आहेत, आणि कराड शहरातल्या नागरिकांनी देवाभाऊंना पाठिंबा देण्यासाठी कराड शहरामध्ये भाजपचे सर्व उमेदवार निवडून आणले पाहिजेत। आणि सगळ्या नागरिकांना मी आवाहन करेन की त्या जाहीर सभेला यावं। हे होते भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार विनायक अण्णा पावसकर। कैलास तरोडे, महाराष्ट्र न्यूज, कराड।